नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असा आहे, धनानी जीवितम च एव, धनानी जीवितम च एव, परार्थे प्राज्ञ उत्सर्जेत, परार्थे प्राज्ञ उत्सर्जेत, सन्निमित्ते वरम त्यागम, सन्निमित्ते वरम त्यागम, विनाशे नियती सती, विनाशे नियते सती। म्हणजे मित्रांनो, आपले जे धन आहे आणि आपलं जे जीवन आहे ते इतरांसाठी आपण खर्च केलं पाहिजे, कारण सत्कर्मी जे धन लागतं किंवा जे जीवन खर्च होतं ते कधीही चांगलं, कारण हे धन आणि हे जीवन असंही विनाश होणारच आहे। त्यासाठी त्याचा सत्कारी आपल्याला उपयोग केला पाहिजे। बरोबर मित्रांनो, आपण देखील आपलं धन आणि आपलं जीवन म्हणजेच वेळ सत्कारणी लावूया आणि भारतीय आयुर्वेद शास्त्राच्या महासागरातील अमृत ज्ञानामृत घ्यायचा प्रयत्न करूया। आणि आज एक नवीन विषयासोबत आम्ही आपल्या भेटीला आलेलो आहोत। तर पाहूया आज आपण कुठला विषय पाहणार आहोत। आजचा आपला विषय आहे सोरियासिस, आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार। सोरियासिस, आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध सायन आयुर्वेद महाविद्यालयातील पंचकर्म विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दत्त बापर्डेकर सर आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, सरांचा परिचय करून देतो। डॉक्टर दत्त सावळाराम बापर्डेकर, आपण सहयोगी प्राध्यापक आहात मुंबईतील सुप्रसिद्ध जे सायन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय आहे त्यातील पंचकर्म विभागात आपण सहयोगी प्राध्यापक आहात। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी BAMS ही पदवी जी आहे ती YMT आयुर्वेद महाविद्यालय खारघर नवी मुंबई येथून घेतली। पुढे सरांनी MD केलेलं आहे पंचकर्म या विषयात टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून केलंय। आणि सांगायला आनंद वाटतो की सरांनी MA देखील ही पदवी मिळवली आहे संस्कृत या विषयात पुणे विद्यापीठातून। MA ही जी पदवी आहे ती संपादित केलेली आहे। शुभाशय सर, नमो नमः। आणि पुढे सर सध्या PhD देखील करत आहेत। आणि वैद्यकीय अध्यापनाविषयी सांगायचं झालं तर सर पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांचे गाईड देखील आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट की सर डॉक्टरांना आणि जे पंचकर्म थेरपिस्ट आहेत त्यांना देखील गेली 18 वर्षापासून जे आहे ते प्रशिक्षण देत आहेत। आणि द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी या संस्थेचे सर इंचार्ज आहेत, प्रभारीपदी सर आपली सेवा देत आहेत। आणि चिकित्सेविषयी चिकित्सेच्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर सरांच्या गाठीशी 18 वर्षाचा अनुभव आहे आणि 10 विविध देशातील 50,000हून अधिक रुग्णांची सरांनी चिकित्सा केलेली आहे, त्यांना उपचार दिलेले आहेत। आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 7हून अधिक शोध निबंध सरांनी प्रकाशित केलेले आहेत। असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या भेटीला आलेले आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत करतो कार्यक्रमात। आणि आजचा आपला विषय सोरियासिसशी निगडित आहे। तर सर्वात प्रथम सोरियासिस म्हणजे काय त्यापासून सुरुवात करूया। काय सांगणार सोरियासिस म्हणजे? सोरायसिस हा याला सोरियासिस किंवा सोरायसिस असे दोन्ही शब्द तुम्ही बोलू शकता। हा जो आजार आहे हा सोरिया म्हणजे इचिंग म्हणजे खाज येणं, हा त्वचेचा विकार आहे। आणि या त्वचेच्या विकारामध्ये ज्या त्वचेच्या विकारामध्ये खाज खूप प्रमाणात येते त्या व्याधीला आपण सोरियासिस म्हणतो। हा जर एका ठिकाणी येऊ शकतो किंवा पूर्ण शरीरभर हा आजार त्वचेचा होऊ शकतो। याचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत, पण सोरियासिस म्हणजे ज्या त्वचेच्या विकारामध्ये खूप खाज येते असा आजार म्हणजे सोरियासिस। बरं, आणि मग हा त्वचेचा जो आजार तुम्ही सांगितलं तर त्याच्या मागे कारण कुठली असू शकतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा की का हा आजार होतो? हा अनुवांशिक त्वचेचा विकार आहे। सोरियासिस हा कधीच एकामुळे दुसऱ्याला होत नाही। तुमचं खानपान कुठल्या पद्धतीचं आहे त्यामुळे, त्यानंतर तुमची अनुवांशिकता आणि ही गोष्ट जरी असली आणि तुमच्या घरामध्ये कोणाला म्हणजे आजोबांना, आजींना किंवा त्याच्यावरती कोणाला सोरियासिस असेल त्यामुळे तुम्हाला सोरियासिस होऊ शकतो। ताणतणाव, स्ट्रेस हे एक प्रमुख गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला सोरियासिस होऊ शकतो। आयुर्वेदामध्ये याला एककुष्ठ किंवा किटिबकुष्ठ म्हणतात। आणि जेव्हा वात, पित्त, कफा यापैकी पित्त जेव्हा जास्त खराब होतं आणि त्यामुळे तो त्वचेशी संपर्कात येतो
तेव्हा आपल्याला सोरियासिस म्हणजेच एककुष्ठ किंवा किटिपकुष्ठ पाहायला मिळतं. बरं, म्हणजे पित्त वाढल्यावर सोरियासिस सारखा आजार होऊ शकतो. सरांनी आपल्याला दाखवायला वेगवेगळे फोटोज पण आणलेले आहेत, स्लाइड्स पण आणलेले आहेत, त्या पण आपण बघणार आहोत. सोबत सर, सोरियासिस विषयी जुनाट आजार आहे हे आम्ही ऐकून आहोत किंवा आम्ही पाहिलेलं आहे, तर हा संसर्गजन्य आहे का याविषयी पुन्हा एकदा आम्हाला समजून घ्यायचं आहे. तर सोरियासिस संसर्गाने किंवा संपर्कात आल्याने होऊ शकतो का, त्याविषयी काय सांगा? त्वचेचे वेगवेगळे आजार आहेत. त्यापैकी काही संसर्गजन्य आहेत, काही संसर्गजन्य नाहीत. सोरियासिस हा आजार आहे, हा संसर्गजन्य नाही. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर सोरियासिस झाला असेल आणि त्याला तुम्ही टच केलं तर त्यामुळे तुम्हाला सोरियासिस होण्याचे चान्सेस नगण्य आहेत. त्यामुळे हा आजार जो आहे हा सोरियासिस संसर्गजन्य नाही. तुम्ही कुठल्याही सोरियासिसच्या रुग्णासोबत खेळू शकता, राहू शकता, त्याला स्पर्श करू शकता. या कुठल्याही गोष्टीमुळे तुम्हाला सोरियासिस हा आजार होणार नाही. आता आपण चित्रामध्ये पण पाहू शकतो की कशा प्रकारे सोरियासिसच्या आजारामध्ये त्वचेमध्ये बदल होतात. आणि सर, एकदा सोरियासिस झाला, बरा झाला, तर पुन्हा तो होऊ शकतो का किंवा पुन्हा पुन्हा सोरियासिसचा त्रास होऊ शकतो का, ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सोरियासिस हा आजार असा आहे की हा जुनाट त्वचेचा विकार आहे. जर याचं योग्य निदान सुरुवातीलाच झालं तर उत्तम, तर हा आटोक्यात येतो. पण 5 वर्ष 10 वर्ष असे खूप वेळ गेला आणि तुम्ही चिकित्सा कोणतीही घेतली नाही तर हा आजार अजून जुनाट आणि बळकावत जातो. त्यामुळे तुम्ही याची चिकित्सा लवकरात लवकर करणं सोरियासिसची हे क्रमप्राप्त आहे. बरेचदा डॉक्टर साहेब आपण सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये देखील वाचतो की स्किन इज अ कॅनव्हास ऑफ माइंड, म्हणजे मनात जे चाललं आहे ते त्याचा त्वचेवर प्रभाव पडतो किंवा त्वचेवर ते दिसून येतं. तर आपलं जे रोजचे दैनंदिन ताणतणाव आहेत त्याचा आणि सोरियासिस याचा काही संबंध आहे का किंवा त्याचा काही परिणाम होतो का, ते पण कृपया आम्हाला सांगा. जसं आपण सांगितलं की हा पित्ताचा आजार आहे आणि हा त्वचेशी निगडीत आहे. तर त्यामुळे स्ट्रेस, तुमचा ताणतणाव आणि पित्ताचा, तुमच्या झोपेचा, तुमच्या खाण्यापिण्याचा हा जवळचा संबंध आहे. पित्त या तिन्ही गोष्टीशी निगडीत आहे. तुमची झोप, तुमची स्ट्रेस आणि तुमचं वेळेवरचं जेवण, ह्या तिन्ही गोष्टी बिघडल्या तर तुमचं पित्त खवळू शकतं आणि ते त्वचेवरती जेव्हा जाईल तेव्हा ते ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुमचा सोरियाटिक पॅच बनवू शकतो. फारच छान, सहज सोप्या पद्धतीने सरांनी सांगितले. पित्त खवळण्याची कारणं देखील सांगितली की झोप व्यवस्थित झाली पाहिजे, भूक पण व्यवस्थित, भुकेमध्ये पण बदल नकोत आणि स्ट्रेस जो ताणतणाव आहे त्याच्यावर पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, नियंत्रण केलं पाहिजे. आणि सोरियासिस विषयी सर काही प्रकार आहेत का, तर ते प्रकार पण आम्हाला थोडं सविस्तर सांगा त्याविषयी. सोरियासिसचे प्रामुख्याने 3-4 प्रकार आहेत जे आपल्याला क्लिनिकमध्ये OPD मध्ये बघायला मिळतात. तो सोरियासिस म्हणजे प्लाक सोरियासिस. तुम्ही चित्रामध्ये पण बघाल की जिकडे सिल्वरी व्हाईटिश स्किन तुम्हाला दिसेल, जिथे रुग्णाला खूप खाज येते आणि चट्टे येतात लाल लाल आणि त्यावरती एक सिल्वरी व्हाईट कलरची एक पापडी येते, पापुद्रे येतात आणि हे पापुद्रे आल्यावरती रुग्ण सारखा खाजवत असतो. तर हा जो आहे हा पहिला प्लाक सोरियासिस. दुसरा जो प्रकार आहे हा फार भरपूर ठिकाणी मिळतो आणि हा जो आहे सोरियासिसचा प्रकार, याच्यामध्ये जनरली रुग्ण असं म्हणतात की घशाला खवखव होते आणि त्यानंतर हा आजार होतो. तर याचा प्रकारचं नाव आहे गटेड सोरियासिस. हा जनरली छोटे छोटे लाल लाल चट्टे येतात शरीरावरती आणि ते पसरत जातात, याला गटेड सोरियासिस म्हणतात. तर प्रामुख्याने हे 2 प्रकार आपल्याला सर्वात जास्त मिळतात. त्यानंतर अजून त्याचे भरपूर प्रकार आहेत, जसं पस्च्युलर सोरियासिस, ज्यामध्ये काही पाण्याचे स्त्राव त्या व्रणातून येऊ शकतात. नेल सोरियासिस, स्काल्प सोरियासिस, असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे ज्या शरीराच्या अवयवाला तो पकडतो त्याला, म्हणजे जसं नखाला झालं तर नेल सोरियासिस, शरीराच्या आपल्या डोक्याच्या टाळूवर जर झालं तर त्याला स्काल्प सोरियासिस देखील म्हणू शकतो. आणि काही तपासण्या आहेत का? सोरियासिस हा आजार असा आहे की तुम्हाला क्लिनिकल इव्हॅल्युएशन म्हणजे डॉक्टरांनी बघून त्याचं निदान करणं हे क्रमप्राप्त आहे. सोरियासिससाठी त्याचं निदान करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही लॅब रिपोर्टची MRI, CT स्कॅन, एक्सरे करण्याची गरज लागत नाही. आणि कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात किंवा काय? सोरियासिस जर तुम्ही 5 ते 10 वर्ष जर नाही त्याला ट्रीटमेंट केली, कुठलीही ट्रीटमेंट नाही केली, तर हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं का हा त्वचेचा सामान्यतः आजार आहे, पण यामध्ये जर तुम्ही त्याची व्यवस्थित चिकित्सा नाही केली तर हा आजार तुमच्या हृदयाला, तुमच्या फुफ्फुसाला
आणि इवन तुमच्या जॉईंट्सला जसं त्याला सोरियाटिक आर्थरायटिस म्हणतात, या ठिकाणी पण जाऊन ते आपली लक्षणं दाखवू शकतात. आणि एक आम्ही सोरियाटिक आर्थरायटिस विषयी ऐकतो, त्याविषयी. सोरियाटिक आर्थरायटिस हा खूप जटिल विषय आहे. यामध्ये काय होतं की सोरियासिसच्या रुग्णांना जनरली सोरियासिस हा आजार तुमच्या गुडघे, कोपर, ढोपर या ठिकाणी होतो. याला आम्ही एक्सटेन्सर ॲस्पेक्ट म्हणतो. आणि या ठिकाणी झाल्यानंतर तिथे जर तो पॅच खूप वर्ष राहिला तर तिकडची जी स्किन आहे त्याला ती टाईट करतं आणि त्यामुळे तो जॉईंट जो आहे त्याचं आपण फ्लेक्शन एक्सटेन्शन हे करू शकत नाही आणि त्यामुळे स्टिफनेस, त्या जो जॉईंट आहे, तो जो सांधा आहे त्याचा ग्रह वाढतो, स्तंभता वाढते आणि सोरियाटिक आर्थरायटिस हा नावाचा आजार बनतो. आणि डॉक्टर साहेब, सोरियासिस आणि एक्झिमा यात काय फरक आहे? हां, सोरियासिस आणि एक्झिमा हे दोन्हीही त्वचेचे विकार आहेत. पण जसं आपण बघितलं की सोरियासिस हा आजार याचे चढ उतार आहेत. काही आजार असतात की जे वातावरणामध्ये बदल झाला की कमी जास्त होऊ शकतात. तसाच सोरियासिस हा आजार असा आहे की रुग्णापरत्वे हा वेगळा वेगळा चेंज होतो. म्हणजे काही रुग्णामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की हिवाळा वाढला की सोरियासिसचा त्रास वाढतो. काही रुग्णामध्ये पावसाळा आला की सोरियासिसचा त्रास वाढतो. काही रुग्ण असे आहेत की ज्याच्यामध्ये गरमी वाढली, उन्हाळा वाढला तर त्यांचे सोरियासिसचे पॅच वाढू शकतात. पण एक्झिमा हा असा प्रकार आहे की ज्याचं व्हेरिएशन काहीच नसतं. तो एकदा आला, त्याची ट्रीटमेंट केली की तो निघून जातो. सोरियासिस जनरली स्काल्पपासून म्हणजे डोक्याच्या त्वचेपासून हा सुरू होण्याची शक्यता जास्त असते. पण एक्झिमा हा तुम्हाला कुठेही कसाही होऊ शकतो. सोरियासिस जनरली ॲलर्जीमुळे होत नाही, पण एक्झिमा जो आहे हा तुम्हाला ॲलर्जीने त्याची सुरुवात होऊ शकते. म्हणजे एखाद्या समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे आणि तुम्ही तिकडे त्याच्याशी जास्त संपर्कात आलात तर तुम्हाला सोरियासिसच्या ऐवजी एक्झिमा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरं मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपली चर्चा सुरू आहे सोरियासिस आणि आयुर्वेद उपचार आणि सोबत पंचकर्म उपचार याविषयी. आणि सहयोगी प्राध्यापक पंचकर्म विभागातील सायन आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर दत्त आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा स्वागत करतो डॉक्टर दत्त. आणि तुम्ही आम्हाला सोरियाटिक आर्थरायटिस विषयी सांगितलं, तर आम्ही नील सोरियासिस विषयी पण ऐकलंय. तर नखाचा जो सोरियासिस असतो हा काय प्रकार आहे ते थोडं विस्तृत आम्हाला सांगा. ज्या प्रकारे मी सांगितलं की हा त्वचेचा विकार असला तरी काही कधी हा त्वचेशिवाय नखावर ते सुद्धा जाऊ शकतो. फक्त जेव्हा नेल सोरियासिस असतो तेव्हा तुमचे नख फार रुक्ष होतात, गडद होतात आणि ते तिकडे खाज येऊ शकते तुम्हाला. कधी तो काळवंटतो पण प्रकार. आणि ही नख ही बघायला विद्रूप दिसतात. कधी ही नख मुळासकट निघू पण शकतात. तर या गोष्टीला आपण नेल सोरियासिस म्हणतो. आणि मित्रांनो, तुमच्या फोनचा देखील, तुमच्या प्रश्नांचा देखील आम्ही वाट पाहत आहोत. तुम्ही ईमेल देखील करू शकता hellodoctor2026@gmail.com. पुन्हा एकदा ईमेल ॲड्रेस सांगतो, hellodoctor2026@gmail.com. आणि डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा की सोरियासिसचा मध्ये या त्रासामध्ये मॉइश्चरायझर वगैरे बरेच जण लावतात, तर त्याचा काही उपयोग होतो का किंवा लावणं योग्य का अयोग्य त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. जनरली सोरियासिसमध्ये मी जसं सांगितलं की ते खाज येते. म्हणजे जसं आपल्याला थंडीमध्ये आपल्या शरीराची किंवा त्वचेची रुक्षता वाढते, तर तेव्हा आपण जसं मॉइश्चरायझर लावतो तसंच सोरियासिसमध्ये पण स्केलिंग म्हणजे आपली त्वचेची पापुद्रे बाहेर पडायला लागतात. तर तिथे मॉइश्चरायझर लावण्याचा जनरली सल्ला दिला जातो. पण आम्ही आयुर्वेदिकमध्ये काही विशिष्ट तेल आहेत, ही तेल लावायला सांगतो. जसं साधं सिंपल तुम्ही घरगुती कोकोनट ऑइल, खोबरेल तेल जे आहे हे मॉइश्चरायझरच्या अनुपलब्धतेमध्ये वापरू शकता. काही औषधी तेल आहेत जसं 777 ऑइल, कडुनिंबाचं तेल, करंज तेल हे तुम्ही लावू शकता. जात्यादी तेल, शतधौतघृत हे तुम्ही नक्की वापर करू शकता. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला पालघरहून फोन आहे. रमेश उगले यांचा फोन आहे. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, सलग प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, सोरायसिस हा त्वचेचा विकार आहे आणि हा विकार झाल्यानंतर आपण सूर्यप्रकाशामध्ये दररोज 2-2, 3-3 तास जर बसलो तर त्याचा काही उपयोग होऊ शकेल का? आणि दुसरं असं,
की या सोरायसिस आजारामध्ये आपला आहार कसा असावा व कसा नसावा? सुंदर प्रश्न विचारलाय. धन्यवाद रमेश दादा तुमच्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब काय सांगणार सूर्यप्रकाशाविषयी? हां, रमेश यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये सोरियासिस या आजारावर बसू शकता की नाही. जनरली जसं मी सांगितलं की त्वचेचे भरपूर विकार आहेत. त्यापैकी विटिलिगो नावाचा जो प्रकार आहे, ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये श्वित्र म्हणतो, त्या आजारामध्ये, त्वचेच्या आजारामध्ये आम्ही कोवळ्या सूर्यप्रकाशात बसायचा सल्ला देतो. जनरली सोरियासिस या आजारामध्ये तुम्ही कोवळ्या सूर्यप्रकाशात बसण्याची आवश्यकता नाही. तर जर तुम्हाला विटिलिगो म्हणजे पांढरे चट्टे येतात शरीरावरती, सोरियासिस हा लाल आणि सिल्वर जसं मी सांगितलं पापुद्रे येणारा त्वचेचा विकार आहे. पण श्वित्र म्हणजे तुमची जी नॉर्मल स्किन असते तिकडे एक सफेद चट्टा येतो, त्याला आपण विटिलिगो म्हणतो. जनरली त्या आजारामध्ये तुम्हाला सकाळच्या म्हणजे सकाळी 7-8च्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये थांबण्याचा सल्ला देतो. जनरली आम्ही सोरियासिसमध्ये हा सल्ला देत नाही. बरं, आणि दुसरा प्रश्न आहाराशी निगडीत होता, काय सांगता येईल? हां, सोरियासिसचा आणि आहाराचा खूप जवळचा संबंध आहे. जर तुमचं जसं मी सांगितलं की हा पित्ताचा आजार आहे आणि तुम्ही खूप उपवास करत असाल किंवा खूप तेलकट तिखट खात असाल तर त्यामुळे तुम्हाला सोरियासिस होण्याचे चान्सेस खूप आहेत. नवीन शास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार तुमचं पित्त आणि तुमचं जो त्वचेचा विकार याचा जवळचा संबंध आहे, तुमचं स्ट्रेसचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुमचं वेळेवर जेवण आणि योग्य आहार, सकस आहार, ज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजे, जसं फास्ट फूड आहे, खूप आंबट पदार्थ, खूप खारट पदार्थ. काही रुग्ण असतात की खूप जेवणामध्ये मिठाचा वापर करतात, खूप हिंगाचा वापर करतात. हे गोष्टी टाळल्या पाहिजे. त्याचा सोरियासिसशी खूप जवळचा संबंध आहे. आणि डॉक्टर साहेब आजच्या आपल्या विषयामध्ये पंचकर्म हा देखील भाग आहे. तर सोरियासिस आणि पंचकर्म उपचार, तर आधी आम्हाला पंचकर्म म्हणजे काय थोडं सांगा, आणि सोरियासिसमध्ये कसा काय त्याचा उपयोग करता येईल किंवा काय करावं, कुठले उपयोगी पडतात पंचकर्म, त्याविषयी. आयुर्वेदामध्ये 2 चिकित्सा पद्धती सांगितल्या आहेत. एक शोधन चिकित्सा पद्धती आणि एक शमन चिकित्सा पद्धती. पंचकर्म हे शोधन चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे तुमच्या शरीराचे बायोप्युरिफिकेशन म्हणजे शरीर शुद्ध करणं, शरीर शुद्धीकरण, याला आपण पंचकर्म म्हणतो. सामान्यतः याचे 5 प्रमुख पंचकर्माचे प्रकार आहेत: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. या 5 प्रकाराला आपण पंचकर्म प्रामुख्याने म्हणतो. या 5 प्रमुख प्रकाराव्यतिरिक्त अजून भरपूर पंचकर्म आहेत. शिरोधारा, नस्य, जलोकावचरण आणि भरपूर म्हणजे पत्रपोट्टली, पिंडस्वेद, खूप प्रकार आहेत. आम्ही जे पंचकर्म कुठल्याही रुग्णाला त्याच्या व्याधीनुसार सजेस्ट करतो. बरं, आणि सोरियासिसमध्ये जास्त भर कशावर दिला जातो या 5 जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये? या 5 जे प्रकार सांगितले यांपैकी वमन, विरेचन या 2 ज्या पद्धती आहेत पंचकर्माच्या, या प्रामुख्याने आपण याचा विचार करतो. वमन म्हणजे रुग्णाला आपण औषधी तूप देतो आणि एक दिवस असा येतो की ज्या दिवशी आपण त्याला चाटण देऊन त्याच्या उलट्या आपण करवतो. यामध्ये आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की रुग्णाने उलटी केल्यानंतर, वमन केल्यानंतर त्याच्या शरीरातली जी काही घाण आहे ही तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल. तर वमनामध्ये आपण रुग्णाला औषधी चाटण देऊन त्यातून जी सगळी शरीरातली घाण असते ती बाहेर पडते. या गोष्टीला प्रामुख्याने वमन म्हणतो. विरेचनामध्ये आपण जुलाब करवतो, म्हणजे सेम प्रोसिजर आहे. आपण आधी तूप देतो प्यायला आणि त्यानंतर एक दिवशी आपण रुग्णाला जुलाबाचं म्हणजे विरेचनाचं औषध देतो. आणि हे जे विरेचनाचं औषध असतं हे तुमच्या व्याधी परत्वे असतं. रुग्णानुसार आपण त्याचा डोस ठरवतो आणि आपण विरेचन देतो. आणि मग डॉक्टर साहेब, हे सोरियासिसच्या रुग्णामध्ये जेव्हा आपण वमन विषयी आधी बोलूया, तर वमन हे जे कर्म देताना काही काळजी घ्यायला पाहिजे का? त्याचं काही पूर्व पश्चात कर्म असं आम्ही ऐकीव आहे, तर असं काही आहे का, किंवा काय साधारण शब्दात काय पेशंटने काळजी घ्यावी त्याविषयी? 5 प्रकारापैकी वमन हा असा प्रकार आहे की तुम्ही पंचकर्म सल्ला घेऊनच हे केलं पाहिजे. हे जे मी 5 प्रकार सांगितले यातले मोस्टली सर्वात जास्त हा जो प्रकार आहे हा वमनाचा हा जो प्रकार आहे हा डॉक्टरांतर्फेच केला जातो. तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघत असाल की इथे रुग्णाला डॉक्टर सोबत आहेत आणि रुग्णाला आपण औषधाचं चाटण दिलेलं आहे आणि रुग्ण ते जे औषध आहे त्याच्यासोबत ही शरीरातली जी काही घाण आहे ती त्याच्या शरीरातून ऑटोमॅटिक बाहेर पडत आहे मुखाद्वारे. या प्रोसिजरला आम्ही जनरली वमन म्हणतो. आणि या वमनामध्ये जी शरीरातली घाण ही पोटामध्ये येण्यासाठी सुरुवातीला 3
कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 दिवस औषधी तूप प्यायला देतो. या औषधी तुपाला आम्ही घृतपान म्हणतो. यामुळे सर्व शरीरातली घाण ही पोटामध्ये येते. ज्या दिवशी ही घाण पोटामध्ये आली हे आम्ही बघून एक दिवशी सकाळी म्हणजे सकाळी 6 वाजता 7 वाजता हे जे वमनाची जी प्रोसिजर आहे ही आम्ही करतो. फारच छान. पण मग तो कसं ठरवता की आता या रुग्णाला 3 दिवस पुरेसे आहेत किंवा या रुग्णाला 7 दिवस, किंवा जो मळ आहे, घाण आहे जी पोटापर्यंत आली आहे, हे तुम्ही कसं ओळखता? आणि तुपाविषयी काय, म्हणजे साधं तूप किंवा घरगुती काय करता येईल त्याविषयी तुझी का जे आम्ही घृतपान देतो हे तुम्ही साधं तूप पण देऊ शकतो. पण जे सोरायसिसचे पेशंट आहेत त्यांना आम्ही एक स्पेसिफिक घृत देतो. जसं पंचतिक्त घृत, महातिक्त घृत, त्रिफळा घृत, महात्रिफळा घृत. हे जे घृताचे प्रकार आहेत हे रुग्णानुसार आपण बदलू शकतो. पण सोरायसिसमध्ये हे जे 4 प्रामुख्याने घृत आहेत ते आम्ही रुग्णाला प्यायला देतो. आणि याचा जो घृतपानाचा जो नियम आहे की सकाळी उठल्यानंतर जेवढं प्रमाणात सांगितलंय तूप ते पिणं आणि त्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा ते खाणं. यामध्ये होतं कसं की रुग्णाची जी घाण असते ती सगळी पोटामध्ये येते आणि 3 दिवस ते 7 दिवस जेव्हा ही घाण बरोबर जठरामध्ये येते त्यानंतर ते अधस्तात स्नेहदर्शन म्हणजे जे एक्स्ट्रा जे तूप आहे हे मलाद्वारे निघायला जातं. असे लक्षण दिसल्यानंतर आम्ही तूप थांबवतो आणि हे इंडिकेशन आहे की तुमची घाण जी सर्व शरीरामध्ये पसरली होती ही जठरामध्ये आली आहे आणि नेक्स्ट पुढच्या दिवशी आम्ही वमनाची उपाययोजना करतो. फारच छान, सुंदर उपाययोजना आहे. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला परभणीहून फोन आहे. रामकृष्ण भिसे यांचा फोन आहे. नमस्कार रामकृष्ण दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, सलग प्रश्न विचारा. हो, छान स्पष्ट येतोय. सलग प्रश्न विचारा. हा सर, जे अंगावर जे पांढरे पांढरे चट्टे येतात का सर, हा हा, ते उन्हात गेल्यानंतर खाज सुटते आणि खाजवल्यानंतर पांढरं पांढरं जर कातड्यासारखं निघत आहे. बरं, कोणाला झालंय किंवा किती वय आहे त्याविषयी काही सांगू शकता? हो सर, 50 वर्षे वय आहे आणि तो मला झालेला आहे. ओके ओके सर, अजून काही विचारणार? हा जो प्रकार आहे काय लावल्यानंतर तो कमी होतो? तुम्ही घरगुती काही उपाय करताय ज्यामुळे तो कमी जास्त होतो असं काही तुमच्या निदर्शनामध्ये आलंय? हा सर, ते फोटोचं पाणी असतं ना सर, त्याचं जर पाणी जर लावलं तर तो कमी होतो. बरं, पुन्हा नंतर अजून उद्भवत होतो. ओके. हा जो प्रकार यांनी सांगितला, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेबांकडून ऐकूया समाधान. श्री रामकृष्ण आहेत, त्यांचा जो प्रकार आहे हा गटेड सोरियासिसचा प्रकार आहे. यामध्ये जसं आपण सांगितलं की छोटे छोटे लाल लाल चट्टे येतात आणि सध्या जनरली हे जर खूप थंडीच्या ठिकाणी राहत असेल तो हा जो लाल चट्टा आहे त्याच्यावरती सफेद चट्टा येतो, सिल्वरी. जसं आपण सुरुवातीच्या फोटोमध्ये बघितलं की एक सिल्वरी स्केल, चांदेरी स्केल येते त्याच्यावरती आणि मग रुग्णाला तो लाल चट्ट्याच्या ऐवजी पांढरा चट्टा दिसायला लागतो. आणि याचं एक प्रमुख लक्षण आहे की तुम्ही एखादं तेल किंवा तूप किंवा मॉइश्चरायझर लावलं की हा जो सफेद चट्टा आहे तो कमी होतो. तो हा जो सोरियासिसचा प्रकार आहे याच्यामध्ये आम्ही रुग्णाला बघून मग काही आयुर्वेदिक उपाययोजना जसं अभ्यंतर औषधी किंवा पंचकर्म हे आम्ही सजेस्ट केलं. जसं आता आपण बघितलं की वमनाची जी प्रोसिजर आहे, जर यांना सोरियासिस सुरू होऊन 5 वर्ष किंवा 4 वर्ष याहून कमी वेळ झाला असेल तर लवकरात लवकर पंचकर्म घेण्याचा सल्ला मी देईन. फारच छान, धन्यवाद आपल्या मार्गदर्शनासाठी सर. आणि मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारा. hello doctor2026@gmail.com हा दुसरा एक पर्यायी मार्ग आहे, त्यावर सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. डॉक्टर साहेब, आता तुम्ही आम्हाला वमन विषय सांगितलं, तर विरेचन करताना रुग्णाने किंवा डॉक्टर काय काळजी घेतात जेणेकरून पेशंटला जास्त त्रास होत नाही त्याविषयी सांगा. जसं आपण बघितलं की वमन म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी आलेली घाण आहे ती मुखाद्वारे, तोंडाद्वारे बाहेर काढली जाते. तसंच तुमच्या शरीरातली जी काही घाण आहे ती जर मलाद्वारे, गुदाद्वारे जर आपण बाहेर काढली तर त्याला आपण विरेचन हे नाव दिलंय. वमनाची आणि विरेचनाची जी पूर्वकर्म, जसं आधी जे करायची गोष्ट आहे ही दोन्ही प्रोसिजरमध्ये सेम आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 7 दिवस हे तूप प्यायचं आहे. आणि हे जे मी 4 प्रकार सांगितले या 4 प्रकारापैकी डॉक्टर तुमचे ठरवतात की कुठलं तूप द्यायचं. ही जी घाण असते ही पोटाच्या खालच्या भागाला जमा होते आणि यावेळी रुग्णाला जी घाण असते ती मलाद्वारे निघायला सुरुवात होते. अशा वेळी आपल्याला कळतं की हा जो पंचकर्म आहे या रुग्णाला आपल्याला विरेचन द्यायचं आहे.
जसं आपण बघितलं की वमनामध्ये आपण दुसऱ्या दिवशी वमन देतो, विरेचनामध्ये तुम्ही शास्त्र सांगतं की मॅक्झिमम पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्ही त्याला जुलाबाचं औषध देऊ शकता. म्हणजे सोमवारी जर तुमचं स्नेहपान झालं असेल पूर्ण, तर तुम्ही मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार या 3 दिवसापैकी रुग्ण परत्वे ठरवून तुम्ही विरेचन देऊ शकता. आणि ही जी विरेचन प्रोसिजर आहे हे रुग्ण ॲडमिट होऊन किंवा घरी राहून ही करू शकतो. ही एवढी सोपी प्रोसिजर आहे, यामध्ये कुठलाही त्रास होत नाही. विरेचनामध्ये काही लोक घाबरतात की 20 वेळा, 30 वेळा, 40 वेळा जुलाब होतात, पण यामध्ये जी काही शरीरातली एक्स्ट्रा घाण आहे तीच बाहेर फेकली जाते. आपल्या शरीरातला प्राकृत कुठलाही भाव यामधून बाहेर पडत नाही. त्यामुळे काही लोक घाबरतात, पण असं काहीही होत नाही. विरेचनामध्ये मलाद्वारे ह्या सर्व घाण बाहेर निघते. याचा आणि फार जास्त उपयोग आपल्याला विरेचनामध्ये होतो. आणि ही पेशंट फ्रेंडली ट्रीटमेंट असल्यामुळे रुग्ण घरी राहून विरेचनाची प्रोसिजर घेऊ शकतो. फक्त एकच आहे की सतत वैद्याशी, डॉक्टरच्या संपर्कात राहणं हे प्रामुख्याने क्रमप्राप्त आहे. आणि मग पुन्हा पुन्हा उलटी करून किंवा जे आपण विरेचन करून पेशंटला किंवा रुग्णाला जो आहे ते कमजोरी वगैरे येत नाही का, किंवा त्याच्यासाठी काय पर्याय किंवा उपचार देतात? जनरली वमन आणि विरेचन केल्यानंतर आम्ही त्यानंतर पुढचे 3 ते 7 दिवस तुम्हाला काही जेवणाचा एक क्रम देतो, ज्याला आम्ही संसर्जन क्रम म्हणतो, ज्यामध्ये मंड, पेया, विलेपी म्हणजे पातळ खिचडी व थोडीशी जाड, अशी थोडीशी जाड, काही तुपाचे त्याच्यात फोडणी दिलेली, काही त्यामध्ये भाताची शीतं वाढवलेली, असे प्रकार. जसं आपण नॉर्मली पेज म्हणतो तांदळाची, असे प्रकार, मग मूग डाळीची पेज, असं करून करून हळूहळू पुढच्या 3 ते 7 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या नॉर्मल डाएटवर येऊ शकता. आणि एकदम सहज सोप्या भाषेत सर तुम्ही पंचकर्माविषयी आम्हाला सांगतात. तुम्ही पंचकर्मातले तज्ज्ञ आहात आणि PhD देखील तुमचा सुरू आहे, तर त्याचा मित्रांनो आपल्याला लाभ घ्यायचा आहे. आणि सोरियासिस, आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. तर तुर्तास घेऊ एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपली चर्चा सुरू आहे सोरियासिस, त्याच्यावर आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी सहयोगी प्राध्यापक जे आहेत डॉक्टर दत्त आपल्यासोबत आहेत. डॉक्टर दत्त, आम्हाला सांगा की तुम्ही आता वमन आणि विरेचन विषयी सांगितलं, तसं आम्ही एक शिरोधारा हा नावाचा विषय पण ऐकतो, वाचतो. तर सोरियासिस आणि शिरोधाराचा काय संबंध? म्हणजे पंचकर्मामध्ये पेक्षा वेगळं आहे का, त्याच्यामध्येच एक विशेष असं कार्य आहे? तर त्याविषयी कृपया आम्हाला. जसं आपण पाहिलं की सोरियासिस हा ताणतणावामुळे होतो, तर ताणतणावामुळे जे काही स्ट्रेस तुमचं इंड्यूस झालेलं असतं त्यावरती जे पंचकर्म करण्यासारखं जे आहे ती फर्स्ट चॉईस असते शिरोधारा. जसं आपण शंकराच्या पिंडीवर दूध वाहतो, तसंच आपण शरीरावरती डोक्याच्या भोवती वरती काही द्रव पदार्थ आपण सोडतो, आणि हे शास्त्रोक्त पद्धतीने सोडल्यानंतर या गोष्टीला आपण शिरोधारा म्हणतो. शिरोधारातला हा जो द्रव आहे हा बदलतो. काही तेलाने करू शकतो, दुधाने करू शकतो, काढ्याने करू शकतो. सोरियासिसमध्ये आपण ताकाने, तक्र शिरोधारा, ताक याला संस्कृतमध्ये तक्र म्हणतात, आणि तक्र शिरोधारा ही सोरियासिसमध्ये वापरली जाणारी पंचकर्म प्रणाली आहे. यामध्ये काही औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या दहीमध्ये त्याचं ताक बनवून त्या ताकाने शिरोधारा केली जाते. सुरुवातीला जर सोरियासिस असेल किंवा स्काल्प सोरियासिस असेल अशा रुग्णामध्ये, किंवा ज्यांचं सोरियासिसचा न्यूनगंड वाढलेला असतो, जनरली सोरियासिसचे पेशंट हे हाताला, पाठीला जर झालं तर त्याचं ते जास्त स्ट्रेस घेत नाहीत. पण जेव्हा हा सोरियासिसचा पॅच तुमच्या चेहऱ्यावर, हातावर, बोटांवरती यायला लागतो आणि समोर तुम्ही जिथे काम करता तिथे समोरच्या व्यक्तीला तो जाणवू लागतो, त्यावेळी हे सोरियासिसचे रुग्ण असतात, हे जास्त करून आमच्याकडे येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी. यावेळी जो न्यूनगंड वाढलेला असतो किंवा सोरियासिस झाल्यामुळे तो अशा ठिकाणी झाल्यामुळे तुम्ही समोर जाऊ शकत नाही, लोकांमध्ये मिसळू शकत नाही, अशा वेळी शिरोधारा ही फार उपयोगी प्रणाली आहे पंचकर्मामधली. आणि जसं मी सांगितलं की शिरोधाराचे वेगवेगळे प्रकार जरी असले तरी आपण सोरियासिसमध्ये ताकाची शिरोधारा, तक्र शिरोधारा ही नक्की फलदायी ठरते. फारच छान, नवीन नवीन शिकायला मिळत आहे. ताकाची शिरोधारा विषयी आपण ऐकलं. डॉक्टर साहेब, यावर आपल्याला फोन आहे.
महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी आहे पुणे, इथून फोन आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की वमन करतो तर वमन करताना सकाळी करावं का आणि किती वेळा करा, 8 दिवस करावं का 4 दिवस करावं, आणि मिठाच्या पाण्याने जर कोंबट पाणी जर तांब्याभर घेतलं आणि त्याने वमन करून जर उलटी केली तर ते अन्नाचं सगळं आहे ते बाहेर पडतं आणि मग शरीराला पित्त वगैरे असं ते होत नाही. तर ते कितपत योग्य आहे का? साधूक तूप घालून मग ते वमन केलेलं केव्हाही चांगलं, घरचं साधूक तूप. फारच छान. सर तुम्हाला काही विचारायचं हो आहे? नाही. आपटे ताई आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की धन्यवाद. मी किती वेळा वमन करावं. तर योग आणि आयुर्वेद ह्यांचा जवळचा साधर्म्य आहे. जसं आयुर्वेदामध्ये 5 शुद्धीकरण प्रक्रिया म्हटलंय तसं योगामध्ये 6 शुद्धीकरण प्रक्रिया म्हटल्या आहे. आणि त्या 6 शुद्धीकरण प्रक्रियापैकी छर्दी हा जो त्यांनी जो सांगितला वारंवार मिठाचं पाणी घेऊन करण्याचा जो प्रकार आहे हा योगमध्ये येतो. जेव्हा आयुर्वेदामध्ये सोरायसिस हा आजार झाला असेल तर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे वमन ही प्रोसिजर सारखी करण्यासारखी नाही. तुम्ही वमन हे वर्षातून एकदा किंवा 2दाच घेऊ शकता. ही एवढी मोठी प्रोसिजर आहे की यामध्ये जसं मी सांगितलं की सर्व शरीरातली घाण म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जी काही घाण असेल, जे काही टॉक्झिन्स असतील ते शरीरामधल्या जठरामध्ये आणण्याची जी प्रक्रिया आहे, हे जे पूर्वकर्म आहे त्याला आपण स्नेहपान, घृतपान म्हणतो. ही प्रोसिजर 3 ते 7 दिवस चालते. ते झाल्यानंतर वैद्य ठरवतात की आता दुसऱ्या दिवशी आपल्याला वमन करायचं आहे. आणि वमनाची जी टायमिंग जो आहे, वेळ जी आहे, ही सकाळी सूर्योदयाची सांगितलेली आहे. आता ही जी सूर्योदयाची वेळ आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. जसं पुण्याच्या ठिकाणी खूप थंडी असेल तर सूर्योदय उशिरा होऊ शकतो, पण मुंबई जिकडे दमट वातावरण आहे तिकडे सूर्योदय लवकर होऊ शकतो. तर सूर्योदयाच्या वेळी पुढच्या 1 तासामध्ये करण्याची प्रोसिजर ही वमनाची प्रोसिजर आहे. माझ्या मते तुमचा जो प्रश्न आहे हा योग परत्वे जो छर्दी 6 उपक्रम आहे हा फक्त शरीर शोधनाचा उपक्रम आहे. त्याचा आणि त्वचेशी जवळचा संबंध तसा येत नाही. पण आयुर्वेदाने जे शास्त्रोक्त पद्धतीने जे वमन करायला सांगितलं आहे त्यामुळे तुमचा सोरायसिसचा त्रास हा मुळासकट जाण्यासाठी मदत होते. फारच छान. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न विचारा जेणेकरून आपल्याला सर्वांगीण माहिती घ्यायचा प्रयत्न करूया सोरियासिस या विषयाशी निगडीत. सर, वमनचा मंगलताईंनी उल्लेख केला तर तुम्ही म्हटलं की तूप प्यायला द्यायचं. तर साधारण तूप किती प्यायचं, किती वेळा प्यायचं, म्हणजे प्रकृती बघून, म्हणजे बारीक आहे, जाड आहे, तर ते सगळं बघितलं जातं का एक काही ठरवलेलं प्रमाण आहे त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जनरली आपण सामान्यतः जे आपण घृत देतो हे रुग्णाच्या कोष्ठानुसार घृतपान देतो. दुसरी गोष्ट, रुग्णाच्या वयानुसार घृतपान देतो. याचे काही ठोकताळे आहेत. संस्कृतमध्ये म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये चरक संहितेमध्ये तुम्ही कधीही कुठलंही पंचकर्म करताना 10 गोष्टी बघायच्या असतात. त्या 10 गोष्टी म्हणजे समीक्ष, दोषौषध, देशकाल, सात्म्य, अग्नी, सत्व, ओक, वयोबलानी. या 10 गोष्टी ठरवून वैद्याने, तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कुठलं घृत वापरायचं, किती प्रमाणात द्यायचं हे ठरवायचं असतं. याचा कुठलाही स्टँडर्ड नाही की एका रुग्णाला मी 30 ml दिलं म्हणजे दुसऱ्या रुग्णाला पण मी सुरुवात 30 ml नेच करेन, असं काहीच नाही. आणि हे जे आम्ही तूप देतो पहिल्या दिवशी ते 7व्या दिवसापर्यंत ह्याची जी अमाऊंट असते, ह्याची मात्रा असते, ही वाढत जाते. म्हणजे सुरुवातीला जर आपण 30 ml ने सुरुवात केलं तर 7व्या दिवशी ही मात्रा 350 ते 400 ml पर्यंत जाऊ शकते. तर ही जी मात्रा आहे ही रुग्णानुसार, रुग्णाच्या कोष्ठानुसार, ज्यांचा कोठा जड आहे त्यांना 7 दिवस लागू शकतात. ज्यांचा कोठा हलका आहे, मृदू आहे, त्यांना 3 ते 4 दिवसामध्ये स्नेहपान आपलं काम करून सर्व शरीरातली घाण जठरामध्ये आणू शकतं. आणि एकाच वेळेला ते तूप प्यायला सांगतात की ते थोड्या या वेळाने घेऊ शकतात? घृताचा जो नियम आहे हा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही दात घासल्यानंतर पहिलं जे तुमच्या पोटामध्ये जाईल हे औषधी तूप असतं. आणि हे तूप पिल्यानंतर तुम्हाला वरून थोडंसं कोमट पाणी प्यायचं असतं. त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट हा तुमचा नाश्ता स्किप होतो, करायचा नसतो. चहा, कॉफी या गोष्टी टाळायच्या असतात. स्विमिंग करताय तुम्ही, जॉगिंग करताय, वॉकिंग करताय, योगासन करताय, या सर्व गोष्टी तुम्हाला थांबवावे लागतात. हे तूप जेव्हा पचेल, काही रुग्णामध्ये 3 तासामध्ये, काही रुग्णामध्ये 4 तासामध्ये, काही रुग्णामध्ये 5 तासामध्ये पहिली जी मात्रा असेल पचेल, त्यानंतर तुम्ही हलकासा आहार घेऊ शकता. हा जो पहिला विधी आहे स्नेहपानाचा, हा दुसऱ्या दिवशी त्याची मात्रा वाढते. जसं आपण पहिल्या दिवशी समजा 30 ml दिलं तर दुसऱ्या दिवशी 60 ml किंवा 70 ml किंवा 80 ml देऊ शकतो.
पुन्हा त्याचं जे ड्युरेशन आहे ते वाढतं आणि मग तो वेळ असतो तो डायरेक्ट 12, 12:30, 1 वाजता जाऊ शकतो, ज्यावेळी तुमचा नाश्ता स्किप होऊन तुम्ही डायरेक्ट दुपारचं जेवण घेऊ शकता. बरं. आणि एक hello2026@gmail.com या आपल्या ईमेल ॲड्रेसवर एक प्रश्न आलेला आहे. पत्रपोटली उपचार असा उल्लेख तुम्ही आता कार्यक्रमामध्ये केला, तर त्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. काय सांगणार त्याविषयी? पत्रपोटली हे विशेष केरलियन पंचकर्म पद्धती आहे. या फोटोमध्ये बघाल तुम्ही की वेगवेगळ्या पोटलीमध्ये, पोटली म्हणजे एक पुरचुंडी, त्या पुरचुंडीमध्ये तुम्ही कुठला प्रकार ठेवताय त्यानुसार त्या पोटलीचं नाव चेंज होतं. जर त्या पोटलीमध्ये तुम्ही चूर्ण ठेवलं तर त्याचं नाव चूर्ण पोटली, जर त्या पोटलीमध्ये तुम्ही वाळू वापरली तर ते वालुका पोटली, त्यामध्ये तुम्ही भात वापरला तर ते शालिषष्टिक पिंडस्वेद. सोरायसिसमध्ये वापरण्यासारखं जे पंचकर्म आहे याला आम्ही केरळीय पंचकर्म म्हणतो, ज्याला आपण म्हणतो पत्रपोटली. तुम्ही फोटोमध्ये बघाल तर तो जो पत्रपोटली आपण कडुनिंबाच्या पानांचा, तेलाचा आणि चूर्णाचा वापर करून आपण करत आहोत. काही वेगवेगळे पंचकर्म आहेत, जसं आपण आता फोटोमध्ये बघत आहात. हा सिरावेद म्हणजे शरीराचं खराब जे रक्त आहे त्यातलं काढून सुईद्वारे आपण ते रक्त काढतो. कधी कधी आपण जळू, जलौका आपण ज्याला म्हणतो, ती आपण लावतो रुग्णाला. जर सोरायसिस तुमचा फार छोटा पॅच असेल तर तिथे आपण जळू, जलौका वापरतो. जर तुमच्या शरीरभर पसरलेला असेल तर आपण सिरावेद हा जो प्रकार आहे, निडलद्वारे रक्त काढणं, हा प्रकार आपण करतो. आता आपण जे चित्रामध्ये बघत आहात की सोरॅटिक पॅचमध्ये आपण जळू लावलेली आहे आणि जर तो वाढलेला असेल पॅच खूप, तर आपण तिथे सिरावेदमध्ये किडनी ट्रेमध्ये रक्त काढतो. डॉक्टर साहेब, थोडे गैरसमज जनमानसामध्ये असतात, तर त्याविषयी तुम्ही ताकाची शिरोधाराविषयी सांगितलं, नंतर तुपाविषयी सांगितलं, तर सोरियासिस आणि जे दही आहे तर असा समज असतो की दही खावं की न खावं, त्याविषयी कृपया आम्हाला सविस्तर सांगा. सोरायसिसमध्ये दही खावं, आम्हाला भरपूर रुग्ण ओपीडीमध्ये भेटतात की डॉक्टर आम्ही दही खातो, आम्हाला दही थंड वाटतं, किंवा कित्येक रुग्णामध्ये नित्य सेवनाचा प्रकार झालेला आहे दही. तर अशा वेळी तुम्ही जर दही खाल्लं तर आयुर्वेदशास्त्र त्याला मान्यता देत नाही. जनरली आम्ही दही टाळा असं सांगतो. आम्ही दुधाचे पदार्थ म्हणजे दूध आणि तूप या प्रोसिजरच्या मध्ये जे येणारे सर्व पदार्थ आहेत, दही, पनीर, चीज, या सर्व गोष्टी आम्ही टाळण्याचा सल्ला देतो. तूप तुम्ही घेऊ शकता, दूध तुम्ही पिऊ शकता, पण दुधाचे जे नियम आहेत की दुधामध्ये सोबत तुम्ही काहीही मिक्स न करता तुम्ही ते पिलं पाहिजे. तुम्ही समजा जेवताय आणि जेवल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासात लगेच दूध पिताय तर हे चुकीचं आहे, कारण की भारतीय अन्नशास्त्रामध्ये आपण जे काही जेवण जेवतो त्यामध्ये मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण जास्त असतं आणि ते 2.5 तास आपल्या जठरामध्ये राहतं आणि त्या 2.5 तास जेवल्यानंतर तुम्ही लगेच जर दूध प्यायलात तर त्या दुधाचं दह्यामध्ये परिवर्तन होतं आणि ते तुम्हाला दुधाचे फायदे नाही तर दह्याचे दुष्परिणाम देतं. आणि अशामुळे आम्ही सोरायसिसच्या रुग्णाला सांगतो की जर तुम्ही दूध पिणार असाल तर तुमचं रात्रीचं जेवण आणि रात्रीचं जे दूध पिण्याचा जो वेळ आहे यामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 8 वाजता रात्री जेवत असाल तर तुम्ही 11, 11:15 पर्यंत रात्री झोपायच्या आधी गाईचं साधं तूप पिऊन झोपू शकता. डॉक्टर दत्त आपल्याला सुंदर आणि समर्पक सोप्या भाषेत आपल्याला मार्गदर्शन करतात सोरियासिस या विषयावर. तुम्ही देखील फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे सोरियासिस आणि आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म याविषयी. डॉक्टर दत्त आपल्याला मार्गदर्शन करतात. तर डॉक्टर दत्त, फॅटी लिव्हर विषयी देखील आम्ही ऐकले, तर फॅटी लिव्हर आणि सोरियासिस याचा काही संबंध आहे का? सध्या आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जनरली मेल पेशंट हे फॅटी लिव्हरने खूप त्रस्त आहेत आणि सगळ्यात प्रामुख्याने ही गोष्ट आहे की त्यांना फॅटी लिव्हर आहे हे कळत नाही. ज्यावेळी तुमचं अचानक वजन वाढायला लागतं आणि तुम्ही 3 नंबराचा आकडा क्रॉस करता, म्हणजे तुम्ही 100, 101, 102, 105 किलो, 110, 130 किलो एवढं तुमचं वजन जातं. आणि हा जो आजार आहे फॅटी लिव्हर, यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, वजन वाढणं, चिडचिडेपणा हा त्रास उद्भवायला लागतो. पचनाचे काही विकार होऊ शकतात. आणि ह्या जो फॅटी लिव्हर आहे, ह्या फॅटी लिव्हरमुळे जसं मी सांगितलं की प्रामुख्याने भारतीय पुरुषांमध्ये हा फॅटी लिव्हर होतो. आता हा जो फॅटी लिव्हर आहे याचे 2 प्रकार आहेत प्रामुख्याने, अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर.
तर आता आपण जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दारूच्या सेवनामुळे आपल्याला यकृत खराब होतं. सध्याची जी परिस्थिती आहे की चुकीचं खाणं पिणं यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसायला लागतंय. आणि ह्या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमध्ये जर तुम्हाला सोरायसिस झाला, म्हणजे तुम्ही जर 100-150 किलोचे असाल आणि तुम्हाला सोरायसिस हा जर आजार झाला, तर हा फार चिवट आणि जुनाट आजार असल्यामुळे तुमचं वजन कमी करणं, तुमचं फॅटी लिव्हरवरची चिकित्सा करणं हे फार क्रमप्राप्त आहे. आयुर्वेदिकनुसार आरोग्यवर्धिनी काही सारखी औषधं आहेत की ह्या तुमच्या फॅटी लिव्हरवरती काम करू शकतात आणि तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून आराम देऊ शकतात. फारच छान, सहज सोप्या भाषेत सर तुम्ही आम्हाला सांगतात. खाण्याचा विषय निघालाय तर सोरियासिसच्या रुग्णांनी काय खाऊ नये याविषयी कृपया आम्हाला सांगा. सोरायसिसच्या रुग्णाने काय खाऊ नये यामध्ये आपण पहिलं बघितलं की दही खाऊ नये, त्यानंतर पनीर खाऊ नये. फार लोक सांगतात की पनीरमध्ये प्रोटीन आहे आणि आपल्याला प्रोटीन खाल्लं पाहिजे. तर पनीर हे पचायला खूप जड आहे आणि तो दह्याचा प्रकार असल्यामुळे तुम्हाला जर प्रोटीन हवं असेल तर पनीरच्या जागी तुम्ही मखाना घेऊ शकता. पण पनीर, चीज हा प्रकार तुम्ही बंद केले पाहिजे. सोरायसिस म्हणण्यापेक्षा आपण त्वचेचा कुठलाही आजार असेल तर तुम्ही दही, पनीर, चीज, मेयोनीज, फास्ट फूड, खूप तेलकट, खूप तिखट, मिठाचे पदार्थ, वरून मीठ घेण्याचा प्रकार, काजू आणि अक्रोड ह्या 2 गोष्टी नट्समध्ये अशा आहेत की ज्या फार गरम आहेत. आणि जसं आपण बघितलं की यामध्ये हा पित्ताचा आजार असल्यामुळे तुम्हाला काजू आणि अक्रोड चालत नाही. कधी कधी सायलेंट किलर असतो जो आपल्या नेहमी डाएटमध्ये असतो पण आपल्याला माहीत नसतं. जर तुमच्या जेवणामध्ये शेंगदाण्याचं तेल किंवा राईचं तेल तुम्ही जर वापरत असाल तर हा तुमच्या सोरायसिसला कारणीभूत ठरू शकतो. आम्ही याला सायलेंट किलर किंवा स्लो किलर म्हणतो. तर तुम्हाला शेंगदाण्याचं तेल आणि सरसो किंवा राईचं तेल हे सोडून त्याऐवजी दुसरं तेल, ऑलिव्ह ऑइल, सूर्यफुलाचं तेल, तूप, खोबरेल तेल यावरती शिफ्ट व्हावं लागेल. चणा डाळ, ह्या डाळीमध्ये चणा डाळ ही तुम्हाला वर्ज्य थांबवली पाहिजे. तूर डाळ ही दुसरी डाळ आहे जी पित्त खूप वाढवते. काही फळभाज्यामध्ये 2 फळभाज्या अशा आहेत, शिमला मिरची आणि गवार, ह्या खूप पित्त वाढवतात. त्यामुळे आपल्याला ह्या 2 प्रकार फळभाज्यांमध्ये थांबवले पाहिजे, शिमला मिरची आणि गवार. फारच छान सर, तुम्ही त्वचेचा विषय काढला तर सुंदर आणि निखळ त्वचेसाठी आमच्या मित्रमैत्रिणींनी काय केलं पाहिजे, काय टिप्स आहेत, घरी काय करता येईल त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आपल्या घरी तुपाचा एक डबा असायचा आणि थंडी आली की ते तूप आपण जेवणामध्ये पण असायचं आणि आपल्या शरीरावरती पण लावायचं. हा जो प्रकार आहे हा प्रघात आहे, हा सध्या कमी होत चालला आहे. भरपूर आजकालची पिढी अशी आहे की जी जेवणामध्ये तूप घेतच नाही. तर हा जो प्रकार आहे हा आपल्याला शरीरात, भारतीय शास्त्रामध्ये आपण गाईचं तूप हे पिलं पाहिजे, वापरलं पाहिजे, लावलं पाहिजे. जसं आपण बघितलं की मॉइश्चरायझरच्या ऐवजी आपण शतधौत घृत म्हणजे 100 वेळा धुतलेलं घृत हे आपण वापरलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुपाचे वेगवेगळे प्रकार आहेत औषधी, किंवा आपण साधं गाईचं तूप देखील आपल्या जेवणामध्ये ठेवलं पाहिजे. सांगताना शेवटी कुठलाही त्वचेचा आजार होऊ नये म्हणून तुम्ही 3 गोष्टीवरती कंट्रोल ठेवा. स्ट्रेस, तुमची स्लीप म्हणजे तुमची झोप ही नॉर्मल असली पाहिजे, साऊंड, चांगली झोप झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फूड, तुमचं जेवण हे चांगल्या पद्धतीचं जेवण आणि वेळेवर जेवण, फूड ऑन टाईम. ह्या 3 गोष्टी, स्लीप, स्ट्रेस आणि फूड, या 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला त्वचेचा विकार कधीच उद्भवणार नाही. फारच छान. डॉक्टर साहेब, जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? त्वचेचा सोरायसिस हा आजार लपवण्यासारखा नाही. तुम्हाला कुठेही हा त्वचेचा खाज, जसं मी सांगितलं की खाज आली तर त्वरित तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा, तो दाखवा चट्टा आणि त्याची आयुर्वेदिक चिकित्सा लवकरात लवकर सुरू करा. पंचकर्माचा वापर करा. ही सफळ फलदायी देणारी चिकित्सा पद्धती आहे. फारच छान. डॉक्टर दत्त, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला महत्त्वपूर्ण विषयावर छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणारच आहोत. तर लोभ असावा. तुर्तास आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.